बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात एक नवीन अपडेट आलेली आहे सरकारतर्फे। तर बघू शकता अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांची अपडेट असणार आहे। तर मित्रांनो, यांनी कोणते कोणते आश्वासन हे शेतकऱ्यांना दिलेले होते, जे वोटिंगच्या अगोदर यांनी काय काय म्हटलं होतं, ते सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितल्या जाणार आहे, लाईव्ह प्रूफ। आणि त्याचसोबत कर्जमाफी संदर्भात काही अपडेट्स इथे आलेले आहे, त्या देखील तुम्हाला सांगतो। परंतु तुम्ही जर व्हिडिओवर पहिल्यांदा आला असाल आणि आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा तुम्ही आला असाल, तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे। तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील। मित्रांनो, तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। तर बघा, महाराष्ट्र पॉलिटिक्स महायुती निवडणुकीत कोणकोणती आश्वासन दिली होती, कर्जमाफीबाबत कोण काय म्हणालं होतं, ते सर्व क्वेश्चन आणि सर्व प्रश्न तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जाणार। म्हणून व्हिडिओला एंडपर्यंत बघा। अजित पवार ऑन शेतकरी कर्जमाफी 2025। तर बघू शकता लेटेस्टची अपडेट हे असणार आहे। मित्रांनो, सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही, हे बघू शकता तुम्ही। सगळी सोंग करता येते परंतु पैशाचं सोंग करता येत नाही। मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना स्पष्ट सांगतो की 31 मार्चच्या आधी त्यांनी आपल्याला कर्जाची परतफेड करावी। राज्याची आर्थिक स्थिती पाहता किमान 3 वर्षे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं शक्य नाही। मुख्यमंत्र्यांनी आणि अर्थमंत्री अजित पवार यांचा शेतकरी कर्जमाफीबाबत हे विधान आहे। बऱ्याच आता बघू शकता मित्रांनो, बारामतीतील एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते। विधानसभा निवडणुकीवेळी महायुती आपल्या निवडणुकीत जाहीरनाम्यातून राज्यातील जनतेला बघू शकता त्यांनी अशा प्रकारे सांगितलं, अनेक आश्वासन दिली होती। आमचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास ही आश्वासन पूर्ण केली जातील अशी गॅरंटी ही महायुती नेत्यांनी दिलेली होती। परंतु अशी गॅरंटी दिल्यानंतरही हे आता त्यांनी का बरं हे पूर्ण केली नाही, का बरं शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही, त्या संदर्भात आज आपला टॉपिक असणार आहे। बघा, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनंतर आता बघू शकता 288 पैकी तब्बल 230 जागा जिंकून सलग दुसऱ्यांदा बहुमतात सत्ता स्थापन केली। 5 डिसेंबर 2025 रोजी महायुती सरकारचा शपथविधी पार पाडला। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची, तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। राज्यात महायुती सरकार स्थापन होऊन 100 दिवसाहूनही अधिक कालावधी लोटला, त्यामुळे सरकार लवकरच कर्जमाफी करणार आणि आपली आर्थिक अडचण कमी होणार अशी राज्यातील शेतकऱ्यांना आशा होती। मात्र त्यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीबाबत विधान करून शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरलं आहे। बघू शकता त्यांनी काय म्हटलं की शेतकऱ्यांना दुःख पोहोचलं, परंतु जे जसे की बच्चूभाऊ कडू यांनी एक जिद्द पकडून ठेवलेली आहे आणि सरकार देखील झुकलेलं आहे, ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो। व्हिडिओला एंडपर्यंत बघा। शेतकरी असाल तर तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, कारण की असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला या चॅनलवरती मिळणार आहे। बघा, महायुतीनंतर निवडणुकीत कोणती आश्वासन दिली होती। महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये दिले जातील, अशा प्रकारे देखील त्यांनी वादा केलेला होता। आश्वासन बहिणींना दिलेलं होतं। राज्यात 25,000 पोलिसांची रिक्त पदे भरली जातील असं देखील म्हटलेलं होतं। वृद्धांना प्रत्येक 2100 रुपयाचा नियुक्ती वेतन दिलं जाणार। जीवना आवश्यक वस्तूंची दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न राहील। अंगणवाडी आणि आशा सेविकांना दरमहा 15,000 रुपये दिले जातील। सौर ऊर्जेला प्राधान्य देऊन वीज बिलात कपात केली जाणार, म्हणजे कमी केल्या जाणार बिलाची, जे आपल्याला बिल येतात त्यातच देखील काही आपल्याला सूट मिळणार असं देखील सांगितलेलं आश्वासन महायुती आपल्या निवडणुकीत जाहीरनाम्यातून दिली होती। विशेष म्हणजे शेतकऱ्यांचे किती कर्ज माफ केलं जाणार याबाबतचा उल्लेख जाहीरनाम्यात दिलेला आहे। बघू शकता एकनाथ शिंदे कर्जमाफीबाबत काय म्हणाले होते। 20 ऑक्टोबर 2022 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता बघू शकता त्यांनी काय म्हटलं होतं। त्यांनी म्हटलं होतं, भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली। यासाठी जवळपास 964 कोटी रुपये सरकारकडून देण्यात येतील असंही ते म्हणाले होते। इतकंच नाही तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही शिंदेंनी आपल्या जाहीर सभेतून कर्जमाफीबाबत आश्वासनही दिलं होतं। मात्र राज्यात महायुती दुसऱ्यांदा स्थापन झाल्यानंतर शिंदे कर्जमाफीबाबत फारसे बोलताना दिसून आले नाही। आता बघू शकता
त्यांनी असं तर म्हटलं होतं, परंतु त्यावर काय म्हणाले होते बघू शकता. देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफीबाबत काय म्हटलं होतं. 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाल्याचं अन्नदाता शेतकऱ्यांनी कर्जे माफ करू असं आश्वासन फडणवीसांनी नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील सभेत दिलं होतं. महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्याला निवडणुकीचे जुमले असून लबाडाचा आवतन जेवण आता बघू शकता. त्यांनी बघू शकता लबाडाचा आवतन जेवल्याशिवाय खरं मानू नये असा टोलाही त्यांनी सांगावेला होता. बघू शकता त्यांनी असं देखील म्हटलं होतं. आता टोल्या मारल्यासारखं देखील त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं होतं, पण साधा भोळा शेतकरी यांना सरकारने फसवलेलं होतं. परंतु बघू शकता आपण थेट आणि खंबीरपणे उभा आहे मित्रांनो. कर्जमाफी होणार, कारण की बच्चूभाऊ कडूंनी देखील आंदोलन केलेलं होतं. भरपूरशा व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं. परंतु आजही तुम्हाला एक अपडेट या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. व्हिडिओला एंडपर्यंत बघत राहा. कर्जमाफीबाबत अजित पवार काय म्हणाले. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात शुक्रवारी 28 मार्च शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हजेरी लावली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री म्हणाले, विधानसभा निवडणुकीत काही गोष्टी घडल्या होत्या. आता जसं बघू शकता आर्थिक शिस्त गरजेची असते, त्याप्रमाणे जे मी अर्थसंकल्प सादर केला. आता बघू शकता विरोधकांनी जी टीका करायची ती केली. आता बघू शकता आम्ही वास्तववादी भूमिका घेऊन अर्थसंकल्प सादर केला. मी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतो. मला थोडीशी तरी अक्कल आहे. सगळी सोंग करता येत नाही, पैशाचं सोंग करता येत नाही. बघू शकता सगळी सोंग करता येते, परंतु पैशाचं जिथे विषयला तर पैशाचं सोंग करता येत नाही. पुढील हे म्हणजे स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे, पुढील 3 वर्ष कर्जमाफी शक्य नाही. आता बघू शकता अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. परंतु जे त्यांनी आश्वासन दिलं ते तर पूर्ण करून घेणार म्हणजे घेणार, कारण की ते देखील अपडेट तुम्हाला सांगतो व्हिडिओच्या एंडमध्ये. व्हिडिओला बघत राहा. आता यांनी जे काही वादे केले हे त्यांना भला की त्यांनी निवडणूक जसं काय आम्ही निवडून येण्यासाठी त्यांनी वादा केला होता, परंतु त्यांना पूर्ण करावं लागणार आहे. त्यांनी भरपूरशा काही इथं चुका केल्या. बघू शकता काही निवडणुकी आधी कर्जमाफीबाबत वक्तव्य केली होती. मी राज्यात आता बघू शकता राज्यातल्या जनतेला शेतकऱ्यांना सांगतो की 31 मार्चच्या आत कर्जाचे पैसे भरा. राज्याची आर्थिक स्थिती पाहता किमान 3 वर्षे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं शक्य नाही. भविष्यातील परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेऊ. या वर्षी आणि पुढच्या वर्षीची कर्जमाफी होणार नाही असं मुख्यमंत्री अजित पवार. आता बघू शकता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय म्हटलं की पुढील बघू शकता या वर्षी आणि पुढच्या वर्षी कर्जमाफी होणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. विशेष बाबत म्हणजे यापूर्वी उपमुख्यमंत्र्यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड येथील एका जाहीर कार्यक्रमात कर्जमाफीबाबत भाष्य केले होते. माझ्या भाषातून काही तुम्ही कर्जमाफीचा शब्द ऐकला होता का असं देखील त्यांनी म्हटलं. बघू शकता किती खोटे सरकार हे बोलत असते असं अजित पवार यावेळी म्हणाले होते. कर्जमाफीबाबत अजित पवारांनी भूमिका ही सरकारची 22 डिसेंबर 2024 रोजी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासह विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात दिलेले सर्व आश्वासनं पूर्तता महायुती सरकार करेल. महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत थांबणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली होती. दरम्यान अजित पवार यांनी कर्जमाफीहून हात झटकण्यानंतर माध्यमांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी जी शेतकरी कर्जमाफी भूमिका मांडलेली आहे ती सरकारची भूमिका आहे. अजित पवारांनी कधीच म्हटलं नाही की कर्जमाफी शक्य नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले. बघू शकता किती खोटे हे सरकार बोलत असते, परंतु त्यांचे सर्व लेखे सर्व त्यांचे भाषण हे न्यूज मध्ये अटकलेले आहे. त्यांचे जे शब्द त्यांनी बोललेले आहे न्यूज मध्ये अटकलेले आहे आणि ते बच्चूभाऊ कडू यांनी पकडलेले आहे. ते देखील तुम्हाला सांगतो मित्रांनो. अजित पवारांचं भाजपा नेत्यांकडून समर्थन. आता बघू शकता दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर अजित पवार यांचे समर्थन केले आहे. अजित पवार यांनी ज्या अर्थी हे वक्तव्य केले आहे ते विचारपूर्वक केले असावे. राज्याची परिस्थिती पाहून जे वास्तव्य आहे ते बोलत आहे. शेवटी अर्थमंत्री या नात्याने आता बघू शकता शेवटी अर्थमंत्री आहे त्या नात्याने त्यांना राज्य चालवावं लागते. महायुती योग्य वेळी तो निर्णय घ्यावा लागेल. आता बघू शकता जशी की स्थिती जशी कंडिशन असते तसे त्यांना निर्णय घ्यावा लागते असे त्यांनी म्हटले. कारण त्यांनी लोकांना जे काही आश्वासन दिले आहे त्याची पूर्तता योग्य वेळेच करावी लागेल. आज कदाचित ती परिस्थिती नसावी असेही ते म्हणाले. आता बघू शकता त्यानंतर अजूनही काही म्हटलं आहे सगळं स्पष्टपणे सांगतो. व्हिडिओला एंडपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अजित पवारांनी राजीनामा घ्यावा.
संजय राऊत आता म्हणाले, आता बघू शकता ते इथून मजेदार न्यूज तुम्हाला पाहायला मिळणार आहे, एंडपर्यंत बघत राहा. अजित पवार यांच्या कर्जमाफीच्या विधानावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता बघू शकता यांनी प्रक्रिया दिली. अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीची भाषा तरच एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांची भाषा वेळोवेळी होती. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊपासून त्यांनी म्हटलं होतं, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार लवकरच जो देऊन तिन्ही नेते बोलत होते. आता अजित पवारांनी हात वर केले आहे. अजित पवार कर्जमाफी करू शकत नाही आता बघू शकता, आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ शकत नाही. आता देऊ शकत नसतील तर त्यांनी राजीनामा घ्यायला हवा. महाराष्ट्राच्या वचनभंग, आता बघू शकता महाराष्ट्रात वचनभंग केल्याबद्दल नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी स्वतःहून राजीनामा घ्यायला हवा असं संजय राऊतनी म्हणाले. आता बरोबर म्हणाले संजय राऊतनी, बघू शकता तुम्ही. आता संजय राऊतनी देखील त्यांना आता बघू शकता त्यांनी अशा प्रकारे म्हटलं. अजूनही तुम्हाला समोर आनंदाची न्यूज पाहायला मिळणार आहे, कारण की कर्जमाफी होणार नाही आणि असं त्यांनी म्हटलं. परंतु कर्जमाफी होणार आहे. तुम्ही जर शेतकरी असाल, कर्ज उचललं असेल तर मी तुम्हाला सांगतो कर्ज भरू नका, कारण की भरपूरशे न्यूज तुम्ही पाहत नसता, परंतु आम्हाला माहीत असते की कधी काय होत असते. तर मी तुम्हाला सांगत आहे कर्ज भरू नका, कारण की कर्जमाफी होणार आहे. समोर व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कर्जमाफी न देण्याचं कारण काय असू शकतं? शेतकरी कर्जमाफी निर्णयावर लाडकी बहीण योजनेमुळे परिणाम झाला आहे असं विधान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जानेवारीमध्ये केलं होतं. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरावर आर्थिक ताण आला आहे, त्यामुळे शेतकरी कर्जमाफीसाठी निधी बाजूला ठेवण्याचा राज्याच्या क्षेत्रावर, आता बघू शकता राज्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. आम्ही आर्थिक परिस्थितीचा आढावा घेत आहोत. एकदा राज्यात उत्पन्न वाढलं की आम्ही पुढील 4 ते 6 महिन्याच्या कर्जमाफीचा विचार करू असं कृषी मंत्री म्हणाले होते. दरम्यान शेतकरी कर्जमाफीवरून महायुती तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण शिंदे गटातील काही नेतेही कर्जमाफीच्या विषयावर सरकारला घेण्याचा तयारीत आहेत. बघू शकता तुम्ही. आता अशा प्रकारे, आता बघा मित्रांनो, हे तर न्यूज झाली. तर बघा जसे की त्यांनी आश्वासन केलेले होते, बघू शकता त्यांनी आश्वासन केलेले होते की आम्ही कर्जमाफी हे करणार होतो. आता निवडणुकीच्या आतील त्यांनी म्हटलं होतं की आम्ही कर्जमाफी करणार. निवडून आल्याच्या नंतर पलटून गेली सरकार की आम्ही कर्जमाफी करणार. खोटी सरकार असणार आहे. तुम्ही बघा खोटी सरकार असणार आहे, परंतु या सरकारच्या मागे एकच व्यक्ती लागलेला आहे. आता जे लागलेले आहे कर्जमाफी संदर्भात 17 तारखेला हे कर्जमाफी देणार होते अशा प्रकारे बच्चूभाऊ कडूंना जसे की कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी सांगितलं होतं. तर बच्चूभाऊ कडू हे त्यांच्या मागं लागलेलं आहे. जेव्हा कर्जमाफी होईल तेव्हाच ते शांतपणे बसणार आहे, कारण की शेतकऱ्यांचा भरपूरसा त्यांना समर्थन मिळालेलं आहे आणि जे एक माणूस करू शकत नाही ते संघटन करत असते. तर प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना माझं एकच म्हणणं आहे की हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही प्रत्येक शेतकऱ्यांना शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणे गरजेचे असणार आहे. आणि तुम्ही जर शेतकरी असाल तर कर्ज 1 रुपये भरू नका, कारण की कर्जमाफी होणार आहे. बच्चूभाऊ कडू हे तात्कालीन त्याच्या मागं लागले, सरकारच्या मागं लागले. सरकारने जे जे वादे केले होते त्यांनी GR काढलेला आहे, त्यांनी पत्र लिहिलेलं आहे आणि ते कॅबिनेटच्या बैठकीमध्ये घेऊन बसलेले आहे. कर्जमाफी होणार आहे. शेतकरी असाल तर आताही तुम्हाला सांगतो कर्ज रिन्यू करू नका, कर्जमाफी भरू नका मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि अशाच कामाचे व्हिडिओ जर तुम्हाला डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे. तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील मित्रांनो. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.